विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कुऱ्हाडीचे दांडे या श्रीराम गुंदेकर लिखित कथेचं विवेचन आणि विश्लेषण करण्यासाठी किंवा वेगळ्या भाषेत तिचा अभ्यास करण्यासाठी आपण आजची तासिका वापरणार आहोत. मागच्या तासिकेमध्ये आपण या कथेचं वाचन केलेलं आहे. याशिवाय तुम्ही स्वतंत्रपणे पुन्हा ही कथा वाचली पण असेल. या कथेत काय आहे, कथेचं कथानक काय आहे हेही तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण कोणत्याही कथेचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा सर्वसाधारणपणे कथेचे घटक आपल्या लक्षात यायला हवेत. कोणते घटक असतात कथेचे? आता मी हा प्रश्न विचारत असताना तुमच्या मनात काही घटकांचं चित्र स्पष्ट झालं असेल. जसं की कथेचा पहिला घटक कथार्थ असतो, नंतर कथानक, नंतर व्यक्तिरेखा, नंतर वातावरण, नंतर निवेदन आणि मग भाषाशैली वगैरे. आता आपण कुऱ्हाडीचे दांडे या कथेचा जेव्हा विचार करतो त्यावेळेस आणखी पण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे कथेच्या घटकांशिवाय त्या कोणत्या आहेत, तर ही कथा कोणत्या प्रकारची आहे. आता मी जेव्हा प्रकार म्हणतोय तेव्हा प्रकार म्हणजे काय, तर या कथेतलं वातावरण नेमकं कसं आहे, कुठलं आहे, यानुसार कथेचे काही प्रकार पाडले जातात. जसं की शहरी कथा, महानगरी कथा, दलित कथा आणि त्याच पद्धतीनं ग्रामीण आणि स्त्रीवादी कथा सुद्धा. आपण जेव्हा कुऱ्हाडीचे दांडे या कथेचा विचार करतोय तेव्हा अर्थातच ही कथा ग्रामीण कथा आहे. पण हिला नुसतं ग्रामीण कथा म्हणता येणार नाही. तुम्ही लेखकाच्या परिचयामध्ये एक महत्वाची गोष्ट आली आहे ती वाचली पण असेल. ती म्हणजे हा लेखक सत्यशोधकी विचार घेऊन लेखन करणारा लेखक आहे. सत्यशोधकी याचा अर्थ महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला आणि या सत्यशोधक समाजाचा म्हणून एक विचार व्यूह आहे. या समाजाची म्हणून एक आयडिओलॉजी, एक विचार पद्धती आहे आणि ही विचार पद्धती श्रीराम गुंदेकर यांच्या एकंदरीत लेखनामध्ये आणि अर्थातच या कथेमध्ये देखील आपणाला पाहायला मिळते. म्हणून या कथेच्या नुसत्या घटकांचा विचार करून चालणार नाही, तर ही कथा सत्यशोधकी विचारव्यूह घेऊन येते म्हणजे काय याचंही स्पष्टीकरण आपणाला आजच्या तासामध्ये करणं अपेक्षित आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आता साधारणतः आपल्या अभ्यासक्रमाला असलेली ही 6व्या क्रमांकाची म्हणजे 7व्या क्रमांकाची कथा आहे. परिणामी अगोदरच्या ज्या कथा आपण अभ्यासलेल्या आहेत त्या कथांच्या अभ्यासातून तुमचं एक अंडरस्टँडिंग, तुमचं एक आकलन तयार होणं ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. अन्यथा पहिल्या कथेला तुम्ही जसे होतात तसंच जर 7व्या कथेच्या अभ्यासामध्ये राहिलात तर मग तुमच्या एकंदरीत अभ्यास करण्याच्या मनोवृत्तीत काही फरक पडलाय असं होणार नाही, किंवा कथेचं आकलन करून घेण्याची तुमची एक पद्धती तयार झाली आहे असंही काही होणार नाही. म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की या कथेचं आकलन करून घेणं, ही कथा समजून घेणं, यासाठी तुमच्या म्हणून काही क्षमता ज्या आहेत ना त्या विकसित झालेल्या आहेत. परिणामी या कथेचा अभ्यास जो आहे, या कथेचं विश्लेषण जे आहे ते फार विस्तारानं मी करणार आहे. तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या आपण आता गुगल मीटच्या माध्यमातून सोडवणारच आहोत. थोडक्यात पण महत्वाचे असे जे मुद्दे आहेत ते मुद्दे मी या कथेच्या अनुषंगाने सांगणार आहे. म्हणजे साधारणतः एक 15 ते 20 मिनिट एवढ्यापुरतीच आपण ही तासिका मर्यादित ठेवणार आहोत, कारण तुम्हाला ती ऐकायला, पाहायला, समजून घ्यायला सुद्धा सोपी जाणार आहे. आपण सरळ या कथेच्या विवेचन विश्लेषणाकडे वळूयात. कथेचं नाव कुऱ्हाडीचे दांडे, लेखक श्रीराम गुंदेकर. या कथेमध्ये काय आहे? कुऱ्हाडीचे दांडे ही मूळ ग्रामीण कथा, पण ती सत्यशोधकी व्यूह घेऊन येते. खेड्यातील शिकून गेलेले अधिकारी लोक सर्वसामान्यांना म्हणजे शेतकऱ्यांना लुबाडतात तेव्हा कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असे म्हणावेसे वाटते.
एकूणच मूल्यभ्रष्टतेची कहाणी ही कथा सांगून जाते. हा या कथेचा कथार्थ आहे. म्हणजे शेतकऱ्याचीच लेकरं जेव्हा शेतकऱ्याला नाडतात, त्याची अडवणूक करतात, तेव्हा काय घडतं, हा या कथेचा कथार्थ आहे. क्रमांक 2, कथेचं कथानक काय आहे, तर शेतामध्ये विहीर घ्यावी आणि नंतर ते जी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी आपल्या शेताला देऊन आपली शेती पिकवावी, आपली गरिबी हटवावी, आपण निदान थोडस बऱ्या स्थितीमध्ये यावं, असा विचार करणारा जो बलभीम नाना आहे, याला ही सरकारी व्यवस्था कशी छळते हे या कथेचं कथानक आहे. कथेच्या व्यक्तिरेखांचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा कथेमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. म्हणजे सरकारी अधिकारी आहेत, दलाल आहेत, अगोदर जो विहीर फोडणारा राजस्थानचा असलेला माणूस आहे तो माणूस आहे, त्याचं विहीर फोडण्याचं काम करणारे त्याचे कामगार आहेत, बलभीम नानाच्या कुटुंबामधल्या काही सदस्यांचा उल्लेख आलेला आहे. पण ही कथा संपूर्णपणे एका व्यक्तिरेखेभोवतीच केंद्रित झालेली आहे. ती व्यक्तिरेखा म्हणजे बलभीम नाना आहेत. म्हणून बलभीम नाना ही या कथेमधली सर्वात महत्वाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे असं आपण म्हणू शकतो. आपण जेव्हा कथेच्या वातावरणाचा विचार करतो तेव्हा अर्थातच एका ग्रामीण भागामधली कथा आहे. बीड जिल्ह्यामधलं एक हे छोटंसं गाव आहे आणि या गावात खरं तर हे महाराष्ट्रामधल्या कुठल्या पण गावात घडणारं कथानक आहे. त्याच्यासाठी बीड जिल्ह्यातलंच एखादं गाव असायला पाहिजे असं नाही. तर या कथेमध्ये लेखकाने गावाकडच्या ग्रामीण भागामधल्या एका माणसाला एका अर्थानं सपोर्ट करण्यापेक्षा, तो काही नवं करतोय तर त्याच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा त्याची नाडवणूक, त्याची अडवणूक करणारी व्यवस्था कशी आहे हे सांगण्याचं काम केलेलं आहे. कथेमधलं वातावरण ग्रामीण आहे. कथेमधली जी निवेदन पद्धती आहे ती तृतीय पुरुषी आहे आणि कथेमधली जी भाषा आहे ती भाषा ज्याला म्हणूयात आपण शहरी आणि ग्रामीण या दोन्हींचं मिश्रण आपल्याला या भाषेमध्ये बघायला मिळतं. व्यावहारिक जीवनामधली भाषा असंही आपण त्याला म्हणू शकतो. आपण आता या कथेचं जे अर्थ आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की ही कथा काय सांगू पाहते आहे. बलभीम नाना जो आहे तो खटपटे असणारा माणूस आहे, प्रयत्नशील असणारा माणूस आहे. त्याला वाटतं की आपण काय केलं पाहिजे, आपण कर्ज काढू पण आपल्या शेतामध्ये विहीर घेऊ आणि आपण आपल्या कोरडवाहू जमिनीला काही का असेना पण पाण्याखाली आणू. तो तसंच करतो. विहिरीसाठी मराठवाडा ग्रामीण बँकेचं कर्ज घेतो आणि वावरामध्ये तो विहीर बांधायला सुरुवात करतो किंवा विहीर पाडायला सुरुवात करतो. याच्यासाठी जी काही महत्वाची कागदपत्र असतात म्हणजे सर्टिफिकेट, नकला, कोटेशन, प्रपोजल, 12 भानगडी, ढीगभर कागद, फायली, सगळं काही करायची तो तयारी ठेवतो. विहीर पाडायला सुरुवात केल्यानंतर खडक लागतो. हा खडक फोडणं भाग असतं. मग यासाठी तो बीडला राजस्थानी ट्रॅक्टरवाल्याकडे जातो आणि मग तिथं जाऊन तो त्याला हे जे विहिरीतला खडक आहे तो विहिरीतला खडक फोडण्यासाठी एक विशिष्ट पैसे देऊन, जी त्याची काही आपण म्हणूयात मजुरी असेल किंवा त्याचा जो मोबदला असेल तो मोबदला देऊन खडक फोडण्यासाठी त्याला बोलवून घेतो. हा प्रसंग लेखकाने अतिशय जाणीवपूर्वक या कथेत घेतलेला आहे, जो आपण समजून घेतला पाहिजे. हा माणूस राजस्थानी आहे, म्हणजे तो काही मूळचा महाराष्ट्रातला नाही. खरं तर असं बाहेरच्या एखाद्या राज्यातून येऊन व्यवसाय करणारे जे लोक असतात त्यांच्याबद्दल काही फार विश्वास ठेवला जात नाही किंवा एक अविश्वासाचं वातावरण असतं की हे लोक पैसे वगैरे घेऊन पळून जातील का. पण इथला हा जो राजस्थानी ट्रॅक्टरवाला आहे तो त्याच्या कामाशी इतका इमानदार आहे, इतका प्रामाणिक आहे की हे बलभीम नाना जेव्हा त्याला ऍडव्हान्स पैसे देऊ लागतात की उद्या परवा तेरवा येऊन तुम्ही हे विहिरीमधला जो खडक आहे तो फोडून द्या, तेव्हा तो घेत नाही. तो म्हणतो की उद्याचा काय भरोसा आहे, आमचं ट्रॅक्टरच राहिलं नाही, मी राहिलो नाही, आमच्या कामगाराला काही अडचण आली तर तुमचं काम अडून राहता कामा नये. असं आम्ही कधीच करणार नाही की ऍडव्हान्स मध्ये तुमचे पैसे घेऊ आणि मग नंतर काम करून देऊ. उद्या काम करायचं असेल तर त्याचे पैसे फक्त आम्ही आज घेऊ. यातून हा जो राजस्थानी ट्रॅक्टरवाला आहे तो किती प्रामाणिक आहे त्याच्या कामाशी हे लेखकाला सांगायचंय. म्हणजे त्यानं घेतलेले जे पैसे आहेत ते पैसे आपला काम करून चोख आपलं काम बजावूनच आपण ते पैसे घेतोय, हा एक अतिशय महत्वाचा संस्कार तो या ठिकाणी अधोरेखित करतो. याबद्दल बलभीम नानाच्या मनामध्ये जे विचार आलेले आहेत ते खूप महत्वाचे आहेत. लेखक म्हणतो बलभीम नाना यांच्या मनात काय विचार आलेत बघा. हे लोक किती इमानदार आहेत. आपल्याकडला माणूस असता तर त्यानं ऍडव्हान्स गोळा करून बाल्या मारला असता.
भाषा पण किती छान आहे बघा. बाल्या मारणे म्हणजे पोबारा करणे, पळून जाणे. आपल्याकडचा माणूस असता तर ऍडव्हान्स गोळा करून बाल्या मारला असता. इमानदारीमुळेच आपली देश दुनिया सोडून इतक्या लांब धंद्याला बसलेत, नाना मनात म्हणले. म्हणजे नानाच्या मनामध्ये हे विचार आले. त्या माणसाच्या इमानदारीबद्दलचं एक प्रशस्तीपत्र नाना मनातल्या मनात देऊन टाकतात. विहीर पाडतात. विहिरीला एक बऱ्यापैकी पाणी लागतं आणि पाणी लागल्याच्या नंतर मात्र विहिरीमधलं पाणी वाढायला लागतं. आता लाईटचं कनेक्शन पाहिजे. आता लाईटचं कनेक्शन पाहिजे, त्याच्यासाठी काय काय करावं लागतं याची चौकशी नाना गावामध्ये करायला लागतात. आणि मग नानाला सांगितलं जातं की तुम्ही काही नाही, बीडला जा आणि अर्ज करा. नाना बीडला जातात आणि बीडला गेल्यानंतर कुठलाही ग्रामीण भागामधला शेतकरी जेव्हा तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जातो तेव्हा तिथली व्यवस्था ही सहकार्य करणारी नसते, मदत करणारी नसते, उलट भांबावून टाकणारी असते. म्हणजे एका खूप मोठ्या महानगरामध्ये गावातला एखादा माणूस जावा आणि रस्ता ओलांडताना तिथली सगळी ट्रॅफिक बघून, वाहनांची रहदारी बघून तो कसा भांबावून जावा, तसंच कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या सामान्य माणसाचं होतं. खरं तर ही सगळी व्यवस्था या सामान्य माणसाच्या करावरती उभी असते. त्यानं जो टॅक्स दिलेला असतो त्या टॅक्सवरती उभी असते आणि त्याच्यासाठीची व्यवस्था उभी राहिलेली. आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी असं म्हणायचे की कुठल्याही माणसाला जेव्हा कुठलं मूलभूत काम करायचं असेल, ते सरकारी असेल खाजगी असेल, त्यावेळेस त्यानं आपल्या डोळ्यासमोर या देशातल्या सर्वाधिक दरिद्री माणसाचा चेहरा आणावा आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम जर आपलं काम करत असेल तरच ते काम आपण पुढे घेऊन जावं. आता खरं तर या सामान्य माणसाला रडू कसं येईल या पद्धतीनं आपली सरकारी यंत्रणा काम करते, हे लेखकाला या ठिकाणी सांगायचे. नाना जातात तर नानाला पहिल्यांदा अर्ज कुठला घ्यायचा आहे हेच नीटपणानं कळत नाही आणि मग एकाला दोघाला ते विचारतात. लेखकाने हा प्रसंग फार छान पद्धतीने रेखाटलाय बघा. नाना काय केलं, अर्ध्यापेक्षा अधिक खुर्च्या ज्या होत्या त्या रिकाम्याच होत्या. एकाला नानाने विचारलं साहेब कुठे आहेत, तो लगेच म्हणतो कोणचे साहेब, हेच आपले फारुकी इंजिनियर साहेब, काय काम आहे, तुम्हाला विचारलं तेवढं सांगा, जास्त चौकशी करू नका. यातून एक नानाचं, बलभीम नानाचं वेगळेपण पण लेखक सांगतो. तो काय उगा फारच गरीब सगळं काय ऐकून घेणारा नाही, त्याला जे पटत नाही त्याला तो प्रत्युत्तर देतो, थेट बोलतो. म्हणजे जे काही सत्यशोधकी विचारव्यूह वगैरे आपण म्हणतो ना, तो बेचारा नाहीये, बिचारा नाहीये, पटत नाही त्याला ठामपणानं त्याचा प्रतिवाद करणं, त्याला काउंटर करणं ही नानाची एक महत्वाची सवय किंवा नानाचा महत्वाचा स्वभाव या कथेमधून अधोरेखित होतो. तो नाना सांगतात त्याला की मला हिरीवरती कनेक्शन घ्यायचंय, असं हिरीला माझ्या पाणी लागलेलं आहे. आणि तो मात्र काय करतो माणूस, किती पोल लागतील, तर तो म्हणतो एकच पोल लागतील. तो म्हणतो फारच सोपं आहे, आता मी तुमचं काम करून देतो. हा म्हणजे दलाल आहे. म्हणजे इथं कार्यालयामध्ये अधिकारी भेटत नाहीत, कर्मचारी भेटत नाहीत, तर पहिल्यांदा कोण भेटतो, तर दलाल भेटतो. आणि हा दलाल म्हणतो की तुम्ही जा आणि तुम्ही जाऊन या दुकानातून हा अर्ज घेऊन या. ते अर्ज घेऊन येतात. मग लगेच तो पुढचा प्रश्न विचारतो, सातबाराची नक्कल वगैरे आणली का. आता नानाकडे कुठे आहे सातबाराची नक्कल, सातबाराच्या नकलेसाठी परत तलाठ्याकडे जावं लागणार, तलाठ्याकडून सातबाराची नक्कल आणायची म्हणजे परत त्याचा खिसा गरम करावा लागणार. इथेही ते घडतं. तलाठ्याची शोध मोहीम नानाला हातामध्ये घ्यावी लागते. कसा बसा तलाठी सापडतो, अव्वाच्या सव्वा पैसे मागतो, पण नाना त्यालाही अव्वाच्या सव्वा पैसे देत नाही. त्याला किमान म्हणून जे काही पैसे देणं आवश्यक असतं सातबाराची नक्कल काढून देण्यासाठी तितकंच देतो. म्हणजे हा जो नाना आहे ना, तो नाना कुणीतरी आपलं शोषण करतंय ना आपण त्याला खुशाल शोषण करू द्यावं असा नानाचा स्वभाव नाही. तो शोषणाला नकार देतो. आणि ही व्यवस्था नंतर टप्प्याटप्प्याने नानाला काय म्हणायला लागते, सातबाराची नक्कल घेऊन ते बीडला गेले की मग A1 फॉर्म भरला का, मग A1 फॉर्म भरला की त्याला नक्कल जोडली का, पुन्हा तुम्ही डिपॉझिट भरलं का, डिपॉझिट भरायचंय तर मग कोटेशन लवकर द्यावं लागतं. नाना म्हणतात मला लवकर कोटेशन द्या. तर हे कोटेशन जे आहे ते महिन्यात 2 महिन्यात तुम्हाला मिळेल म्हणून सांगितलं जातं. बघा विहिरीला पाणी लागलंय, शेतामध्ये जी पिकं आहेत त्या पिकांना आता पाणी देणं भाग आहे, नाहीतर ती पिकं वाळून जायची. विहीर घेण्याची धडपड मराठवाडा ग्रामीण बँकेचं कर्ज घेऊन केलेली आहे. अशा वेळेस त्या शेतकऱ्याला विजेचं कनेक्शन किती लवकर द्यावं असं न करता कोटेशनसाठी 2-3 महिने थांबायला सांगितलं जातं. नाना या इंजिनियरला भेटायचा प्रयत्न करतात, नाना त्या इंजिनियरला भेटायचा प्रयत्न करतात, खूप पिच्छा पुरवायचा प्रयत्न करतात.
अशा वेळेस ते अधिकारी नानाकडनं किती पैसे काढता येतील याच्यामध्येच गुंतून गेलेले असतात. त्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर पैशांच्या रकमाच नाचत असतात. बघा, नाना गावाकडे जातो आणि जो एक मंत्री इंजिनियर आहे ज्याच्याकडे हे कोटेशन देण्याचं काम आहे त्याला म्हणतो की मला लवकर कोटेशन द्या. त्यावेळेस तो म्हणतो मला 200 रुपये द्या. 200 रुपये द्या आणि मोठ्या साहेबाचं काय देणं घेणं असेल ते तुम्ही बघा, नाहीतर समधी मिळून 600 रुपये द्या, एका महिन्यात तुमची मोटर चालू करून देतो. आता ही कथा आजपासून साधारणतः 40-50 वर्षांअगोदरची आहे. सामान्य शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून 200 रुपये ही सुद्धा खूप मोठी रक्कम आहे आणि तो 200 रुपये मागतो. नानाला ही रक्कम देणं तसं फार अवघड नसतं, पण तो तत्वनिष्ठ आहे आणि त्याही पेक्षा हे इंजिनियर लोक पैसे घेऊनही काम करतील याची खात्री नाही. त्याच्या ऐकण्यामध्ये काही अनुभव असे आलेले आहेत की हे लोक पैसे घेतात आणि नंतर कितीही चक्रा मारल्या तरी काम देखील करत नाहीत. म्हणजे एकतर बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या, म्हणजे पैसेही गेले आणि मग नंतर कामही होत नाही. म्हणून नाना पैसे द्यायला तयार नाहीये. नाना म्हणतो बघा, नानाला वाटलं धंदेवाईक रांडा बऱ्या अशी सौदाबाजी करायला लागलेत हे लोक, प्यायला कुणाचं भिव नाही, लाज नाही, हे असं कसं झालं? म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी सुद्धा इमानदारी कुठे गेली? हे लोक अक्षरशः बेशरमपणानं पैसे मागतात, उघडपणानं पैसे मागतात. हे नानाला अस्वस्थ करून जाणारी गोष्ट आहे. आता नाना म्हणतो की बघा, तुम्ही काम तर करा, देण्या घेण्याला माझा विरोध नाही, पण आपण नंतर बघू, तुम्ही अगोदर काम करा. आता खूप इच्छा पुरवल्याच्या नंतर कसं बसं कोटेशन मिळालं, डिपॉझिट भरलं. आता कनेक्शन साठी नेट उठलं, नानाला झोप येईना, अन्न पाणी गोड लागणार, बँक कर्ज, व्याज, हप्ता एकीकडे दिसायचा आणि रानात पाणी असून तहानेनं व्याकुळ झालेलं रान दिसायचं. मग नाना जे आहेत ते मोठ्या साहेबाकडे गेले. तर मोठे साहेब काय म्हणतात, नाही हो, मटेरियल नाही, आम्ही काय करावं? तुम्ही 2 वर्षानं तुमच्या अगोदर 2 वर्षानं डिपॉझिट भरलेले लोक आहेत, त्यांना कनेक्शन नाही देऊ शकलो, तुम्हाला कुठून देणार? नाना म्हणतात काहीही करा, पण मला लवकर द्या तुम्ही. मग मंत्री साहेब भेटतात, तेच मंत्री साहेब ज्यांनी 200 रुपये लाच मागितलेली असते. आणि मग नानाला उद्देशून ते म्हणतात, नाना बसा आता नख काजवीत, आता आमच्या हातातून काम गेलं, कन्स्ट्रक्शन कडे ते काम गेलंय, तिथं नंबर प्रमाणे काम होईल. तुम्ही विचार करीत बसलात आणि फसलात. म्हणजे बघा, तुम्ही लाच द्यायला नकार दिलात, तुम्ही पैसे द्यायला नकार दिलात आणि तुम्ही किती मोठं पाप केलं हे मंत्री साहेब नानाला समजावून सांगत आहेत. म्हणजे इथं त्या शेतकऱ्याची मनोअवस्था काय आहे, तो शेतकरी कोणत्या हलाखीतून जातोय याच्याशी काही देणं घेणं नाही. तो कसा चुकलाय, त्यानं का पैसे दिले नाहीत याबद्दलची विचारणा किंवा याबद्दलचं दोष दिग्दर्शन करण्याचं काम हे सगळे अधिकारी करतायत. आणि मग जे नाना आहेत ते नाना आता काय करावं म्हणून एका नवीन साहेबाकडे जातात. त्याला ऑफिसातून बाहेर नेलं, चहा पाजला आणि अर्जंट काम आहे, बँकेचं व्याज भरतोय असं सांगितलं. तर ते म्हणाले 2000 रुपये द्या, झटपट नंबर लावतो बघा. आता मात्र नानाचे अक्षरशः डोळे आणि डोकं फिरायला लागलं. मंत्री इंजिनियर 200 रुपये मागत होता, हा नवा अधिकारी तर 2000 रुपये मागतो आणि 2000 रुपये मागून तुमचं काम मी कसं झटपट करतो असं बेशरमपणानं सांगतो. नाना जो आहे तो नानाला प्रचंड राग येतो, सात्विक संताप येतो आणि त्याला वाटायला लागतं ही कसली राक्षसी व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याला मदत करणं ही लांबचीच गोष्ट आहे. आता उलट त्याला त्या चरकामध्ये टाकून त्याचं चिपाड कसं करता येईल, त्याचं शोषण कसं करता येईल एवढाच विचार करतात काही लोक. नानाच्या डोक्यामध्ये तिडीक उठते आणि तो ठरवतो आता जायचं आणि जे लाच लुचपत केंद्र आहे किंवा अँटी करप्शन ब्युरो आहे त्यांच्याकडे जाऊन यांची तक्रारच करायची. लाच लुचपत पकडणारं ऑफिस कुठं आहे म्हणून तो विचारतो. विचारत विचारत त्या ऑफिसमध्ये येतो. ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तिथला जो कर्मचारी आहे तो विचारतो काय काम आहे. चवताळलेल्या कुत्र्यागत तो विचारतो काय काम आहे. मॅचचा स्कोर ऐकण्यामध्ये ते दंग झालेले असतात. नानाचं असं मध्येच येणं हे त्यांना पसंत पडत नाही, म्हणून तो कर्मचारी चवताळल्यागत विचारतो काय काम आहे आता. नाना म्हणतात महत्वाचं काम आहे साहेब. तो म्हणतो लवकर सांगा, माझ्याकडे वेळ नाही. रेडिओवर काहीतरी ऐकतायत, मॅचचा स्कोर ऐकतायत हे नानाला कळतं. नाना म्हणतात तुमच्या या स्कोर पेक्षा, रेडिओवर तुम्ही ऐकत असलेल्या गोष्टीपेक्षा माझं काम खूप महत्वाचं आहे. मग काय काम आहे तो विचारतो. हा संवाद मी जशाला तसा तुमच्या समोर ठेवतो. नाना म्हणतात त्या रेडूतल्या परीस महत्वाचं काम आहे हो, मला 2 इंजिनियरनं 2000 रुपये लाच मागितली आहे. तो म्हणतो मग आम्ही काय करावं म्हणता. नोटाला पावडर लावून द्या आणि त्याला पकडा.
तो माणूस म्हणतो आम्हाला किती देता. लाच लुचपत केंद्रामधला, लाच लुचपत कार्यालयामधला, अँटी करप्शन ब्युरो मधला माणूस म्हणतोय आम्हाला किती देता. नाना एकदम दचकले, टकुऱ्यात ईद चमकल्यागत झालं. आपण कुठं बसलो तेच कळना, त्याला काय बोलावं ते बी सुधरना. नाना म्हणतात साहेब तुम्ही खरं बोलता का माझी खेड्यातल्या माणसाची थट्टा करता. तो कर्मचारी म्हणतो खरंच सांगतोय. अरे असं कसं, तसंच आहे, यात नवल वाटण्यासारखं काय आहे. नानाला काय बोलावं कळत नाही आणि तो कर्मचारी म्हणतो तुम्ही वर कुठं बी जावा हेच चालतं. आता तुम्ही विचार करा, आम्ही एखाद्याला पकडायचं, त्याची नोकरी जाते, त्याची बाया पोरं निराधार होतात, हे पाप करायचं म्हणजे आम्ही काही घेऊ नाही का. तर्क बघा, त्याची बायका पोरं उद्ध्वस्त होत असतील आणि हे पाप आमच्याकडून घडत असेल तर या पापाचं परिमार्जन करण्यासाठी आम्ही अगोदरच पैसे घेऊ नये का, असा त्याचा तर्क आहे. आता मात्र नाना खवळून उठतात. नाना मधला जो विद्रोही असणारा माणूस आहे ना, त्या माणसाला हे सगळं सहनच होत नाही आणि तो त्या अधिकाऱ्याला उद्देशून नाना म्हणतो त्या माजलेल्या अधिकाऱ्याला लई मोठा पगार मिळतोय, मग आपण हागणदारीला जाऊ नये हे त्याला कळाया पाहिजे. तुम्हाला त्याच्या घरादाराची काळजी करण्यासाठी पगार मिळत नाही साहेब, माफ करा मी जरा तिखट बोलतोय. कोण कुणाला पगार देतो, कोण माईचं पूत आहे लाच न खाणारा. आम्ही नाही खाल्लं तर वरी हप्ते नाही गेले, ते जाऊ द्या, सांगण्यासारख्या लई गोष्टी नाहीयेत असं म्हणून तो कर्मचारी परत नानाला निरुत्तर करण्याचा प्रयत्न करतो. आता नानाचा हा संवाद याच्यानं कथेचा शेवट केलेला आहे लेखकाने. ते इंजिनियर आणि तुम्ही लाच खा आणि सुखानं संसार करा, आमचं जसं व्हायचं असेल तसं होईल. दुसऱ्याच्या कपाळावर कपाळ घासल्यानं भाग्य उजळत नसतं. बरं साहेब तुम्ही ऐकत बसा रेडू, असं म्हणून बलभीमराव नाना बाहेर आले आणि बस स्टँड कडे निघाले. त्याचे पाय फेटकाळत होते आणि त्याचं मन कुऱ्हाडीच्या दांड्याचा विचार करीत होतं. आता यायचा काटा काढायचा तर एक जण कसा पुरायचा. थांबा जरा थांबा, तुमचे बी दिवस भरत आलेत. या सरकारी कार्यालयातल्या शोषणानं, मग ते वीज कंपनीचं कार्यालय असो किंवा हे लाचलुचपत कार्यालय असो, नाना त्रस्त होतात, नाना अस्वस्थ होतात, नाना बेचैन होतात. पण नानाच्या मनामध्ये हे सगळं बदलण्याचा विचार तीव्रतेने येतो. हे या कथेचं सगळ्यात महत्वाचं वेगळेपण आहे. सत्यशोधकी विचारव्यूह म्हणजे काय, नानाच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येत नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. नानाच्या मनामध्ये शेती सोडून देण्याचा विचार येत नाहीये, नानाच्या मनामध्ये या शोषणाचा बळी होण्याचा विचार येत नाहीये. नानाच्या मनामध्ये विचार येतोय हे सगळं बदलणारी व्यवस्था पण तयार होते आणि ही व्यवस्था दुसरं कोणी तयार करणार नाही, आपणालाच तयार करावी लागेल. एका माणसाचा बंदोबस्त करून जमणार नाही, सगळ्या व्यवस्थेचाच आपणाला बंदोबस्त करावा लागेल, असा विचार नानाच्या मनामध्ये मूळ धरू लागतो. मित्रांनो, हा विचार हे या कथेचं वेगळेपण आहे, नानाच्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण आहे आणि हेच लेखकाचं सुद्धा वेगळेपण आहे. यामुळं कुऱ्हाडीचे दांडे ही साधी सुधी कथा राहत नाही, ही शोषणाचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिकात्मक कथा होते, सांकेतिक कथा होते. आणि कुऱ्हाडीचे दांडे जर गोतास काळ होत असतील तर या कुऱ्हाडीच्या दांड्यांना अद्दल घडवण्याचं काम सुद्धा शेतकऱ्यांनाच करावं लागणार आहे. आणि शेतकरी जेव्हा ठरवतो की ही व्यवस्था बदलायची, त्यावेळेस ती व्यवस्था बदलण्यासाठी तो आंदोलन, संप काय करू शकतो, तर त्याचा विचार हा नाना करतोय. पण ही व्यवस्था मात्र बदलायची आहे, एवढं त्याच्या मनानं पक्क घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 35 दिवसापासून दिल्लीत कडाक्याच्या थंडीत सगळे शेतकरी संपावरती आहेत. त्यांच्या मागण्या, जे काही कायदे केलेले आहेत त्या कायद्यांमध्ये बदल करावा, ते कायदे परत घ्यावेत, या पद्धतीचे आहे. हे शेतकरी या कडाक्याच्या थंडीत एकत्र येऊन, खर तर सगळे शेतकरी, देशभरामधले शेतकरी या पद्धतीने एकत्र येऊन त्यांनी एखादं आंदोलन करणं, असा आपल्या देशाचा इतिहास नाही, असं घडलेलं नाही. पण हे शेतकरी एकजुटीनं आपल्या मागण्यांसाठी, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी प्रतिकार करण्याचं काम करत आहेत. या कायद्यातलं काय भलं बुरं आहे हा गौण मुद्दा आहे. आता त्या कायद्यातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, वाईट गोष्टी कोणत्या आहेत, हा गौण मुद्दा आहे. आम्हाला विश्वासात न घेता आमच्यावरती हे कायदे लादले. आम्हाला विश्वासात घेतलं असतं, आम्हाला सांगितलं असतं, आम्हाला
सोबत घेऊन काही केलं असतं तर कदाचित आम्ही या कायद्यांना विरोधही केला नसता, अशी शेतकऱ्याची भावना असू शकते. पण भारत हा कृषीप्रधान देश आहे असं एकीकडे म्हणायचं आणि शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांवरती नवे कायदे लादायचे, शोषण लादायचं, याबद्दल हा शेतकरी अस्वस्थ आहे. म्हणून बलभीम नाना सारखेच शेतकरी हे या दिल्लीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि म्हणून कुऱ्हाडीचे दांडे जर गोतास काळ होत असतील तर शेतकरी सहन करणार नाही. तो विरोधामध्ये प्रतिकार करण्यासाठी, बंड करण्यासाठी, विद्रोह करण्यासाठी तयार आहे, असा मेसेज या कथेमधून देण्याचं काम लेखकानं केलेलं आहे. या कथेचं तुम्ही पुन्हा एकदा वाचन करा, ही कथा तुम्हाला कळेलच. पण शेतकऱ्याची परिस्थिती आणि जर शेतकऱ्यानं ठरवलं तर विद्रोह करण्याची त्याच्या अंगामध्ये असणारी क्षमता, या सगळ्यांबद्दल ही कथा अत्यंत महत्वाचा असा संदेश देते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.